जाते न्यूजरूम मध्ये आपले प्रतिनिधी अविनाश रेगसकर यांच्याकडे सहकारी। अविनाश, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत जरी कल समोर येत असले तरी नागपूर असू दे, नाशिक असू दे, या ठिकाणी मात्र भाजप, ज्या ठिकाणी भाजपचं खरं तर एक वर्चस्व मानलं जातं त्या ठिकाणावरून भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काल बावनकुळे सुद्धा म्हणालेले होते आजचा दिवस आमचा विजयाचा असेल, पण काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून याविषयी मात्र वेट अँड वॉचची भूमिका आता मात्र घेतली जातीये। काय वाटतंय, जे कल समोर येतात त्यानुसार भाजपचं भवितव्य नेमकं काय आता असू शकतं? कारण आज शहरांचा मूड भाजपचा काँग्रेसचा नेमका काय आहे ते आज कळणार आहे, जी मनपा निवडणुकीकरता लिटमस टेस्ट आहे। नक्कीच आपण म्हणू शकतो की कारण एकंदरीत झालेल्या निवडणुकी आता नगरपंचायती असेल किंवा नगर परिषदा असेल, तिकडे पहिला पक्ष म्हणून भाजपच पुढे आलेला होता आणि दुसऱ्या पक्षावर शिवसेना शिंदे गटाचं नाव होतं। पण यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भ जर तुम्ही काउंट केला तर विदर्भ असू दे किंवा मराठवाड्याचा काही भाग असू देत, तिकडे कधीही भाजपच आघाडीवर दिसलेलं होतं। त्यामुळे तिकडे भागात भाजपचीच आघाडी आहे अशी माहिती आहे। पण सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे तो कोकणातला आहे, तळ कोकणातला आहे, सिंधुदुर्गामध्ये। कारण जिकडे निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा भाग सगळा गाजलेला होता आणि त्यामुळे आता जी अपडेट माहिती येते तिकडे कणकवली आणि मालवण, कणकवली नगरपंचायत आणि मालवण नगर परिषदेमध्ये भाजप आघाडीवर आहे अशी माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।